निवडणुका ह्या आता 5 फेब्रुवारीला होणार आहे आणि इतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या 50%च्या वर गेल्यामुळे त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये 23 फेब्रुवारी होणार आहे. परंतु दरम्यान मी याचिका दाखल केलेली आहे सर्वोच्च न्यायालयात, तर त्याची सुनावणी उद्या आहे 21 जानेवारी रोजी. माझी विनंती आहे, माझी याचिका जी आहे ते 50%च्या वर आरक्षण देण्यात यावं आणि कुठल्याही आता याच्यानंतरच्या निवडणुका जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय फायनल डिसिजन देत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुका लावू नये. आणि काय होतं की सब्जेक्ट टू कंडिशन जर ह्या निवडणुका लागल्या आणि जर निकाल वेगळाच निघाला तर या ज्या निवडून आलेल्या उमेदवारावर टांगती तलवार असते ती असू नये. या दोन गोष्टींसाठी मी याचिका दाखल केलेली आहे. परंतु या याचिकेमुळे पूर्ण देशामध्ये याचे परिणाम होणार आहे. जो निकाल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. 50%च्या वर जर लागू झालं तर पूर्ण देशात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मागासवर्गीयाचे आरक्षण 50%च्या वर जाऊ शकते.